हा व्हिडिओ रॅन्डमली तुमच्या समोर आला आहे आणि तो तुम्ही बघत आहात असं मुळीच समजू नका. युनिव्हर्सला या व्हिडिओमधून तुम्हाला काही खास मेसेज द्यायचा आहे. आता मी तुम्हाला काही मुद्दे सांगते. जर या मुद्द्यांपैकी कोणती एखादी जरी गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुमच्या सहवासातील असा एखादा व्यक्ती मरण पावला आहे, ज्याच्या सोबत आपलं एकदम जिव्हाळ्याचं नातं होतं. त्याचं वय फार कमी होतं आणि तरी पण तो आपल्याला फार कमी वयात आपल्या आयुष्यातून निघून गेला आहे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या आयुष्यात भरपूर प्रयत्न करून सुद्धा हवी ती प्रगती आपल्याला मिळत नाही आणि काही ना काही अडचण येऊन कुठल्या तरी व्यक्तीसोबत भांडण होणं म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या संकटात आपल्याला साथ देत बसावी लागते आणि त्यामुळे आपण आपल्या पर्सनल आयुष्यात ग्रोथ करू शकत नाहीत. तिसरी गोष्ट, आपण आपल्या आयुष्यात आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला भरपूर प्रेम देतो, त्यांच्यावर जीव लावतो, त्यांना समजून घेतो आणि एवढं सगळं करून सुद्धा ते व्यक्ती आपल्यासोबत नेहमी तिरस्काराने आणि विरुद्ध वागतात आणि त्यावेळी आपल्याला दुःख होतं. या 3 मुद्द्यांपैकी एक जरी गोष्ट तुमच्यासोबत घडली असेल ना आणि या घडलेल्या परिस्थितीतून आपण बाहेर न पडता त्यामध्ये अडकून राहिलो आहोत आणि त्यामुळे आपल्या आयुष्याची प्रगती थांबली आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हाय, मी सुकी सकी तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आता मी या व्हिडिओमध्ये एक रहस्य सांगणार आहे बरं का, आणि हे रहस्य ज्याला समजेल ना, त्याला आयुष्यात कधीच दुःख होणार नाही, कधीच टेन्शन येणार नाही, कधीच कोणत्याच व्यक्तीबद्दलची आसक्ती किंवा मोह निर्माण होणार नाही. आणि ते रहस्य म्हणजे आपण इथं सर्वजण एक प्रकारचं नाटक करतो आहोत. आता नाटक करतो आहोत म्हणजे नेमकं काय करतोय, तर आपल्याला एखाद्या पिक्चरची स्क्रिप्ट दिली गेली आहे, आपल्या सुद्धा नकळत बरं का, आणि त्या स्क्रिप्टचं रायटिंग हे साक्षात परमात्म्याने केलेलं आहे. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला हसू येईल, म्हणजे मी वेड्यासारखं काहीतरी बळबळते असं सांगेल, पण तुम्हाला जेव्हा हे सत्य समजेल ना, त्यावेळेस तुम्ही कोणत्याच गोष्टीमध्ये अडकून राहणार नाहीत. प्रेमानंद महाराज सुद्धा हे सांगत असतात की इथं सर्वजण नाटक करण्यासाठी आले आहेत. आता मी हे या प्रेमानंद महाराजांचं ऐकून असं सांगते असं मुळीच नाही. मी स्वतः हे रहस्य जगते आहे आणि हे रहस्य खऱ्या आयुष्यात जगणं यामध्ये इतका भारी आनंद आहे ना, हे मी तुम्हाला सांगूच शकत नाही. म्हणजे या नाटकामध्ये आपल्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासोबत एक प्रकारचा रोल निभावतो आहे. यामध्ये स्वतःचे आई वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रिणी किंवा रॅन्डमली जे पण व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात ना, ते प्रत्येक जण आपल्यासोबत एक प्रकारचं नाटक करत आहेत. आणि आता मी तुम्हाला मेन मुद्दा सांगते. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यासोबत राहतो, खूप जास्त प्रेम देतो, आपण पण त्याच्यासोबत प्रेमाने वागतो आणि काही काळातच तो मरण पावतो. आणि त्यावेळी या समाजात किंवा तुमचं स्वतःचं सुद्धा हेच म्हणणं असतं की देव किती निर्दयी आहे. एवढ्या कमी वयात त्याला माझ्यापासून दुरावलं, किंवा मी एवढं प्रेम करत होते, तो एवढं माझ्यावर प्रेम करत होता, तरी पण माझ्या आयुष्यातून तो निघून गेला. तर इथं मी एक आवर्जून मुद्दा सांगू इच्छिते बरं का. मानवी जीवनात आपण जेव्हा जन्म घेतो ना, त्यावेळेस इथं असणारी प्रत्येक गोष्ट ही काही पर्टिक्युलर काळासाठी आपल्या आयुष्यात असते. म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासोबत काही ना काहीतरी कर्मबंधनातून येत असते आणि ज्या वेळेस ही कर्मबंधनं पूर्ण होतात ना, ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर होते. म्हणजे बघा, पिक्चर मध्ये सुद्धा काही व्यक्ती असे असतात, ते पर्टिक्युलर सीन साठी येतात आणि त्या सीन मधून एक्झिट घेतात. तसंच सेम टू सेम आपल्या आयुष्यात पण असतं. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, भरपूर प्रमाणात प्रेम देतात आपल्याला, खूप प्रमाणात मदत करतात आणि ते काही काळानंतर दुरावले जातात. तर त्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यातील, आपल्या नाटकातील हा तेवढाच सीन लिहिलेला असतो आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आसक्त न होता हे समजून घेतलं पाहिजे की आपलं त्या व्यक्तीसोबत कर्मबंधन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळेच तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून दुरावला गेला आहे. आता दुसरा, आपण आपल्या व्यवसायात भरपूर प्रमाणात मेहनत घेतो, त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि तरी सुद्धा आपल्याला हवी तशी प्रगती त्या व्यवसायातून मिळत नाही. यावेळेस युनिव्हर्सला आवर्जून काहीतरी सांगायचं असतं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले प्रयत्न वेगळ्या पद्धतीने करावेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो व्यवसाय तुझ्या कर्मबंधनात लिहिलेलाच नाही, तुझ्या आयुष्यात वेगळं काहीतरी लिहिलं आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला नेहमी त्या व्यवसायातून अधोगती दिली जाते आणि जेणेकरून आपण आपल्या आयुष्यात त्या व्यवसायातून लक्ष काढून दुसरं काहीतरी विशेष आपल्या आयुष्यात करता येईल का, हे पाहण्यासाठी आपल्याला त्या व्यवसायात अधोगती दिली जाते. आता तिसरी गोष्ट, आपल्या सहवासात किंवा तुम्ही स्वतः पण म्हणा,
आपण भरपूर प्रमाणात सगळ्यांसोबत प्रेमाने वागत असतो, समजून घेत असतो. भांडणं झाली तरी आपण कमीपणाची बाजू घेऊन समोरच्या व्यक्तीला महत्त्व देऊन किंवा ते नातं टिकावं म्हणून आपण समजून घेऊन माघार घेतो. आणि तरी पण एवढं सगळं समजुतीने वागून, चांगलं वागून सुद्धा आपल्या वाट्याला नेहमी दुःखच येत असतं. म्हणजे तो समोरचा व्यक्ती आपल्याला नेहमी तिरस्कार भावनेनेच बघत असतो. यावेळी युनिव्हर्सला आपल्याला हे समजून सांगायचं असते की या संपूर्ण पिक्चर मधले तुम्ही मेन हिरो आहात आणि या मेन हिरोची भूमिका घेण्याची आता योग्य वेळ आहे. आणि त्यावेळी युनिव्हर्सचं आपल्याला आपली स्वतःची किंमत समजून देण्याचं प्लॅनिंग असतं आणि नेमकं आपण हेच समजत नसतो. म्हणजे आपण देवाला नावं ठेवतो, युनिव्हर्सला नावं ठेवतो, परिस्थितीला नावं ठेवतो. आपण या नाटकामधील आपली मुख्य भूमिका न साकारता आपण सॅड रोलची भूमिका स्वीकारलेली असते आणि त्याच्यामुळेच आपल्या पिक्चर मधलं मेन हिरो करण्यासाठी आपल्याला अशा परिस्थितींना सामोरं जावं लागतं. आता मेन हिरोची भूमिका स्वीकारायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःला महत्व द्यायला शिकायचं, स्वतःला निवडायला शिकायचं. मग आता तुम्ही म्हणाल की थोडक्यात आपण स्वार्थी व्हायचं का, तर मी म्हणेन हो. आपल्याला ती परिस्थिती हाताळण्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीला आपलं महत्व पटवून देण्यासाठी काही वेळा आपल्याला स्वार्थी होणं गरजेचं असतं. नेहमीच स्वार्थी होणं म्हणजे चुकीचं असं मुळीच समजायचं नसतं. तर जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू लागतो, एक प्रकारच्या विशिष्ट बॉन्डेज आपण समोरच्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये निर्माण करतो, त्यावेळी आपल्या या नाटकाचा मेन सीन तयार झालेला असतो. म्हणजे त्या पिक्चरमध्ये, त्या नाटकामध्ये आपण मेन हिरो झालेला असतो आणि ज्यावेळी मेन हिरो होतो ना, त्यावेळेस सगळ्याच ठिकाणी आपल्याला फोकसमध्ये येणं 100% ठरलेलं असतं. आता मी हे सर्व मुद्दे सांगितले ना, त्याच्यामधून मला हे एकच सांगायचंय की जरी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तर त्या व्यक्तीच्या कर्मबंधनातून आपण मुक्त झालेलो आहोत आणि त्यामुळे ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे हे समजायचं. त्या व्यक्तीच्या आठवणीत दुःख करत राहणं म्हणजे आपणच आपलं नुकसान करून घेतोय असं समजणं. म्हणजे मला काय सांगायचंय, इथं प्रत्येक जण आपलं एक पर्सनल आयुष्य घेऊन आलेला आहे आणि या आयुष्यात आपल्याला नेहमी काही ना काहीतरी शिकत राहायचंय आणि या शिकण्यातून आपण स्वतःवर प्रेम करायचंय, म्हणजे स्वतःला मेन हिरो करायचंय. आता जोपर्यंत आपण तो जो लेसन आपल्याला शिकायचा आहे ना, तो जोपर्यंत आपण शिकत नाही ना, तोपर्यंत आपल्या आयुष्यात अशा विरुद्ध परिस्थिती, कठीण परिस्थिती, अडचणी येत राहतील. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात नेमकं काय चुकीचं घडतंय आणि आपल्याला युनिव्हर्स म्हणा, परमात्मा म्हणा, आपल्याला काय शिकवू पाहतोय आणि आपण ते शिकून आपण स्वतःला कसं निवडायचंय, जेव्हा आपण याकडे लक्ष देऊ ना, त्यावेळी खरा गेम सुरू होणार आहे. त्याच्यामुळेच या आयुष्याच्या नाटकामध्ये तुम्हाला नेहमी मेन हिरो व्हायचं आहे आणि मेन हिरो हिरोईन कुणाला व्हायला आवडत नाही. तर तुम्ही पण आजपासून मेन हिरो हिरोईनचा रोल स्वीकारणार आहात का, हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला सांगते बरं का, हा मेन हिरोचा रोल स्वीकारणं थोडंसं अवघड जाईल पण आनंददायक नक्कीच असेल बरं का. थँक्यू.